पूर्वी कोंबडीवर पण बोललो की नाही बोललो? कोंबडीवरच ना, का कशावर बोललो? हा तेच ते, त्याच्यावर बोललो. लघु, मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सूक्ष्म, त्याच्यावरही बोललो. भास्कर जाधव, तू किती बापाचा आहेस हे तुझ्या आईला देखील माहित नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता, तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव तुझ्यावर जेव्हा एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो, त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं. मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला. असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन आला. फोनवर चौकशी झाली, बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला. शाळेमध्ये गाळांतर भरायची तुम्हाला सवय असेलच. आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले, अरे भास्कर, ह्या टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा. नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला? मी कळवळून म्हणालो की साहेब, शिवसेना मी पण सोडली आहे, परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब, घाटला व्हिलेज मधल्या एका कोंबडी विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू, कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय. साहेब असे म्हणाले त्यावेळेला, भास्कर, तो माझ्यावर गरळ ओकतोय, तो उद्धववर वाटेल ते बोलतोय, साहेबांच्या शब्दात मी बोलतोय, साहेब रागवू नका, पण तुला मी आज सांगून ठेवतो, हा नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल, हे माझा शाप आहे. म्हणे बाळासाहेबांनी ह्याला सांगितलं. तुला सांगायला तू किती वर्ष पक्षात होतास? जेव्हा होता तेव्हा मातोश्रीच्या गेटच्या बाहेर असायचा. मग बाळासाहेब तुला कधी बोलले? शिवसेना मी सुद्धा सोडली होती, राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली. याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्शीनं, आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं, त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो. उद्या पण तो बोलेल पुन्हा, भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता, शिवसेनेवर काय काय बोलला होता, ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो. त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो, त्या मैदानात मी सांगितलं होतं की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल 15 वर्षामध्ये वाईट, शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला, वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन, नपेक्षा तू एका बापाच्या पोटची औलाद नाही हे मी जाहीर करून टाकीन. मला माहित आहे 15 वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दानं काढलेलं नाही, हे मला पूर्णपणे माहित आहे. आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर ह्या क्लिप तू व्हायरल केल्यास तर. वासरू आदित्य ठाकरे, ऍक्टिंग करतो आदित्य ठाकरे.
एका बाजूने नीलम गोरे हात वर करतात उद्धव ठाकरेंचा. हे व्हिडिओ मी माझ्या ट्विटर हँडलवर टाकणार आहे. आपण सगळ्यांनी बघून घ्या आणि लिंक पण आपल्याला सगळ्यांना पाठवतो. मी काहीच बोललो नाही 15 वर्षामध्ये, आणि जर बोललो असेल तर मी संन्यास घेईन असं तुमच्याच सर्वांसमोर बोलला होता. आता घेशील का रे संन्यास? घेशील? आता सांग भास्कर जाधव, तू किती बापाचा आहेस? संन्यास घेऊन दाखव. काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? हे नाऱ्याचे दोन चंगू मंगूत ना, चंगू मंगू. तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो. तो कोणतो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा. तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना, आमच्याकडे रत्नागिरीत पण आहेत नेपाळी. आणि म्हणतो नेपाळी वॉचमन सारखा पोर. अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर. सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते. दुसरं ते एक चर्शी. आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय. बघितलं की नाही? नवीन पीक आलंय सारखं. ते असं 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 सावरायलाच लागतं सारखं पीक. आणि म्हणून ते पीक आलंय. ते नेते, हे नेत्यांनी दोन चंगू मंगू. मला कळत नाही, शिवसेना मी सुद्धा सोडली होती. आणि आता सगळीकडे जे काय फिरवतायत ना या भास्कर जाधवला, ते फक्त कुत्री भुंकण्यासाठी कुठेतरी लागतंय ना. त्याच्या पलीकडे या भास्कर जाधवचा उपयोग घरात नाही किंवा घराच्या बाहेर नाही. ह्याची 4 मुलं आहेत, त्यापैकी एकच ह्याच्यासारखा दिसतो. आम्ही विचारलं का रे बाकीचे ते 3 कुठून आणले ते, किंवा कोण आलं होतं? काय मर्यादा वगैरे काय आहे का नाही? राज्याचे मुख्यमंत्री दोन झाले. पहिले प्रिन्सिपल मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला. आम्ही लाच ठेवतो, मर्यादा ठेवतो म्हणून तुम्ही काही बोलत राहणार काय? अरे स्टेजवर बोलता, एकदा समोर येऊन बोला. गॅरंटी आहे परत जाणार नाही तुम्ही. कोणाला चॅलेंज देताय? मी चॅलेंज देतो ना. 16 तारखेला येतोय मी गुहागरात. जाहीर सभा ओपन मैदानात घेणार आहे. मला बघायचं कोण काय करतो ते. हा भास्कर तर आम्ही संपवला. हा साला वाळू चोर. हा आम्हाला सांगतो नाच्या. कुठल्याही स्टेजवर गेला तर नाचायला लागतो. हा लीडर आहे काय? कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय. एक शब्द जरी काढलास निलेश राणे तुला शोधणार. एवढं लक्षात ठेव. जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं. आता नाही सोडत तुला. मग माझ्या आयुष्याचं काय वाटोळं व्हायचं ते होऊन जाऊ दे. मी काय आयुष्यभर राजकारणामध्ये काय निवडणुका लढवायला आलेलो नाही. नसेल नशिबात नाही लढवणार. लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडील. पण तुझ्यासारख्या भडव्यांचं ऐकून घेणार नाही. लक्षात ठेव भास्कर जाधव, तुझ्यासारख्याचं ऐकून घेणार नाही. आणि आमच्या दैवतावर बोलतोस तू, आमच्या राणेसाहेबांवर. अरे बाळासाहेब बोलत होते, चालत होतं आम्हाला. बाळासाहेबांचा अधिकार आहे. तू कोण? म्हणून शेवटचं सांगतो, इथून पुढे सांगणार नाही, पत्रकार परिषद वगैरे घेणार नाही तुझ्यासाठी. इथून पुढे फायनल.